आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. गेल्या 2 वर्षांपासून महामंडळाच्या नियुक्तीवरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. 24 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महायुती समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळ जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाला असून येत्या 15 दिवसात राजकीय नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येते. समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या महायुती समन्वय समितीच्या बैठकीत पक्षांतर्गत मतभेद, जिल्हा नियोजन निधीचे वाटप आणि रखडलेल्या महामंडळाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली. याच बैठकीत महामंडळ वाटपाचा अंतिम आराखडा निश्चित करण्यात आला. महामंडळ वाटपाचा हा ठरला फॉर्म्युला. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक 48%, महामंडळे शिवसेना शिंदे गट 29%, महामंडळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 23%, महामंडळे 15 दिवसात अंतिम घोषणा. कुठले विशिष्ट महामंडळ कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आणखी 1-2 बैठका होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने पुढील 15 दिवसात नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली जाईल. कार्यकर्त्यांना बळ मिळण्याची शक्यता. विधानसभेची उमेदवारी हुकलेल्या नेत्यांना आणि पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या राजकीय नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहे. महामंडळाचा फॉर्म्युला तर निश्चित झाला आहे, पण आता प्रत्यक्ष लाल दिव्याची गाडी कोणाकोणाच्या पदरात पडणार याकडे महायुतीतील दिग्गज नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.